पैसे तरी उरले पाहिजेत ना इन्व्हेस्टमेंट करायला. माझ्या क्लायंटचं ना पहिलं हे छोटंसं एक रडगाणं असतं. मी जेव्हा डिस्कशनला बसतो त्यांच्याशी तेव्हा ते मला हेच सांगतात की अरे पैसेच उरत नाही समीर, कशी काय इन्व्हेस्टमेंट करणार. तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक देतो आज. जनरली आपण काय करतो की इन्कम मायनस एक्सपेन्सेस, त्याच्यातनं जो पैसा उरतो त्याच्यामधनं तुम्ही गुंतवणूक करता. तुम्ही करायचं एवढंच की इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट, तुम्ही आधी गुंतवणूक करायची आणि त्यानंतर जे पैसे उरतील ते खर्चासाठी वापरायचं. एवढं छोटंसं जरी तुम्ही केलं ना, छोटासा फॉर्म्युला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अप्लाय केला तर तुमचं वेल्थ क्रिएशन खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणखीन एक लक्षात ठेवा की जो बिहेवियरल हॅक मला माझ्या काकांनी दिलेला, जेव्हा मी पहिल्यांदा अर्निंग करायला चालू केलं, माझा जो पहिला पगार होता त्याच्या आधीच मला त्यांनी हे सांगितलेलं की ॲझम्पशन हे करायचं की 100 रुपये जर सॅलरी असेल तर आपली सॅलरी आपण 80 रुपयेच ॲझ्युम करायची आणि 80 रुपयामध्ये जो काही खर्च असेल घरातला तो सगळं करायचं आणि 20 रुपये आहेत ना ते डायरेक्टली इक्विटी ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायची. हे मी पाळलं आणि मला असं वाटतं की तुम्ही पण हे करावं. आता या उरलेल्या 20 रुपयामधनं वेल्थ क्रिएशन कशी करायची हे मी तुम्हाला सांगेन. माझ्या हँडलच्या बायोमध्ये एक लिंक दिली आहे, तिथे मला कनेक्ट करा अँड वी विल डिस्कस इट फर्दर.